सेमिस्टर 5 पेपर नंबर 4 जागतिक राजकारण आंतरराष्ट्रीय राजकारण या पेपरचा सेमिस्टर 5 मधला भाग आहे तो जागतिक राजकारण. त्याची सारांशाने चर्चा आपल्याला करायची आहे. त्याच्यामध्ये पाचव्या सेमिस्टरला जे ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात त्याची चर्चा आपल्याला मुख्यतः या लेक्चरमध्ये करायची आहे. सुरुवातीला आपण अभ्यासक्रम बघू. 4 चॅप्टर्स आहेत. पहिल्या चॅप्टरमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय राजकारण, त्याची व्याख्या, व्याप्ती आणि महत्त्व. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन, वास्तववाद आणि उदारमतवाद. त्यानंतर सत्ता, राष्ट्रहित आणि सत्तेचा समतोल या संकल्पना पाहायच्या आहेत. दुसऱ्या चॅप्टरमध्ये मुख्यतः शीतयुद्ध आणि शीतयुद्धानंतरचे जग, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारण्यासारखा म्हणजे विचारण्याचा स्कोप मुख्यतः या चॅप्टरमध्ये आहे. तर बहुतेक ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तुम्हाला या चॅप्टरवरचे दिसतील. तिसऱ्या चॅप्टरमध्ये संघर्ष, शांती आणि सुरक्षा म्हणजे संघर्षाचे बदलतं स्वरूप आपल्याला पाहायचं आहे. शांततेसाठीचे विशेष प्रयत्न काय काय चाललेले आहेत आणि सुरक्षेची सुद्धा बदलती संकल्पना काय आहे, राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय, मानवी सुरक्षा म्हणजे काय, हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्था हा चौथा आणि शेवटचा चॅप्टर आहे. ब्रेटन वुड्स संस्था, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि जागतिक व्यापार संघटना. त्यानंतर युरोपियन युनियनचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि जागतिकीकरण या संकल्पनेचा अभ्यास आपल्याला अपेक्षित आहे. एक एक पॉईंट किंवा एक एक चॅप्टर आणि त्याच्यातला भाग हा आपण सविस्तर पाहणारच आहोत. परंतु तुमच्या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने काय काय विचारलं जाऊ शकतं त्याचं एक सॅम्पल आपल्याला आता पहिल्यांदा पाहायचं आहे, कारण वेळ आपल्या हातामध्ये थोडा आहे. आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाची सुरुवात मुख्यतः 20व्या शतकात दुसऱ्या महायुद्धानंतर. त्याच्या आधी त्याचा अभ्यास झालेला आहे, पण जो आज ज्या पद्धतीने होतो तसा सिस्टमॅटिक अभ्यास हा दुसऱ्या महायुद्धानंतर त्याचा सुरू झालेला दिसतो. म्हणजे तुलनेने तसा नवा विषय आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण हे पहिल्या महायुद्धाच्या पूर्वी केवळ राजे राजवाडे आणि त्यांचे सरदार, डिप्लोमॅट्स म्हणजे राजदूत यांच्यापुरतंच मर्यादित होतं. विद्यापीठांमध्ये त्याचा अभ्यास खूप मर्यादित पद्धतीने होत होता. 1945 नंतर 2 पुस्तकं बरीच गाजली. हॅन्स मॉर्गनथ्यू या वास्तववादी विचारवंताचं पुस्तक पॉलिटिक्स अमंग नेशन्स आणि द 20 इयर्स क्रायसिस E.H. कार यांचं पुस्तक. म्हणजे 1918 ते 1939 या कालावधीविषयी ते लिहितात. म्हणजे पहिल्या महायुद्धाचा अंत 11 नोव्हेंबर 1918ला झाला आणि दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात 1 सप्टेंबर 1939. म्हणजे अगदी एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करायला गेलं तर 20 वर्ष 9 महिने आणि 22 दिवसांचा तो कालावधी आहे. तर त्याला E.H. कार असं म्हणतात की 20 वर्षाचा संकटाचा काळ. कारण या 20 वर्षामध्ये फॅसिस्ट राजवटी युरोपामध्ये उभ्या राहिल्या. हिटलरचा उदय झाला, मुसोलिनीचा उदय झाला आणि त्यांनी सगळा युरोप पादाक्रांत केला, जिंकून घेतला आणि तिथे आपल्या हुकुमशाही राजवटी प्रस्थापित केल्या. जूनचं हत्याकांड घडवून आणलं आणि मग नंतर 1939मध्ये ब्रिटन, फ्रान्स आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांनी जर्मनी, इटली यासारख्या फॅसिस्ट राजवटींच्या विरोधात आघाडी उघडली आणि 45पर्यंत हे युद्ध चाललं आणि त्याच्यामध्ये अर्थातच जर्मनी, इटली यांचा पराभव झाला. हिटलरने आत्महत्या केली, मुसोलिनीला पकडून लोकांनी मारलं. तर हे सगळं नंतरचं झालं. 1918 ते 1939 या 20 वर्षामध्ये जे काही घडलं त्याच्यामध्येच पुढच्या सगळ्या
दुसऱ्या महायुद्धाची, त्याच्यानंतरच्या शीतयुद्धाची बीज लपलेली तुम्हाला सापडतील. त्यामुळे हे पुस्तक अतिशय इंटरेस्टिंग आहे. शीतयुद्ध हा शब्द पहिल्यांदा जॉर्ज ऑरवेल या साहित्यिकाने आपल्या कादंबरीमध्ये वापरला. मग त्याच्यानंतर बर्नार्ड बरूच हे अमेरिकन डिप्लोमॅट, त्यांनाही तो शब्द आवडला. त्यांनी 1947मध्ये तो पहिल्यांदा वापरला आणि मग तिथून तो रूढ झाला. आपण अमेरिका विरुद्ध रशिया यांच्यामध्ये जे 1945 ते 1990 या दरम्यान युद्ध झालं, शीतयुद्ध त्याला म्हणतो आपण. प्रत्यक्ष युद्ध ते नव्हतं, युद्ध घोषित केलेलं नव्हतं, परंतु जगभरामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये जिथे संघर्ष निर्माण होईल तिथे दोन्हीपैकी एकाची बाजू घ्यायची. एकाने एक बाजू घेतली की दुसऱ्या राष्ट्राने त्याची विरुद्ध बाजू घ्यायची आणि संघर्ष करायचा. कोरिया असेल, व्हिएटनाम असेल, भारत पाकिस्तान असेल, इराक इराण असेल, अफगाणिस्तानमधला संघर्ष असेल, तर दोन्ही देशांनी, अमेरिका आणि रशिया, परस्पर विरोधी भूमिका सगळ्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. दक्षिण अमेरिकेमधल्या राजवटी उलथून टाकण्याचे प्रयत्न आणि तिथे आपली व्यवस्था, म्हणजे अमेरिका भांडवलशाही व्यवस्थेसाठी प्रयत्न करत असेल तर रशिया किंवा सोव्हिएट रशिया साम्यवादी व्यवस्थेसाठी. तर भांडवलशाही किंवा साम्यवादी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी दक्षिण अमेरिकेतल्या बऱ्याच देशांमध्ये बरेच प्रयत्न झाले. 1949मध्ये नॅटो नावाच्या लष्करी संघटनेची स्थापना अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी केली. जगाचं या दोन राष्ट्रांनी एक प्रकारे विभाजन करून ठेवलेलं होतं, डावं जग आणि उजवं जग. डावं म्हणजे सोव्हिएट रशियाचं, कम्युनिस्टांचं, आणि उजवं म्हणजे अमेरिकेचं किंवा भांडवलदारांचं. आज तुम्हाला दिसेल की डावं जग जवळपास नष्ट झालेलं आहे आणि प्रभाव सगळा भांडवलवादाचा, न्यू लिबरलिझम ज्याला म्हणतो आपण, त्याचा जगभर आज दिसतो. भारताने सुद्धा 1991 नंतर नव्या आर्थिक धोरणाची सुरुवात केली. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन नरसिंहराव सरकारांनी मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना या सगळ्या नव्या धोरणाची सुरुवात केली. आपल्याला हे जाता जाता मी पाहिलं, आपल्याला मुख्यतः पाहायचं आहे की शीतयुद्ध आणि त्या दरम्यान झालेल्या घटना. शीतयुद्धाच्या दरम्यान क्युबा नावाचं एक छोटंसं राष्ट्र आहे, मध्य अमेरिकेमध्ये. हे बेटांचं राष्ट्र आहे. अमेरिका, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या दक्षिणेला कॅरेबियन आयलंड आहे. कॅरेबियन समुद्रामधलं हे छोटंसं बेट आहे. या बेटावर बाटिस्टा नावाचा अमेरिकेचं समर्थन असलेला राजा किंवा सरकार प्रमुख, हे सरकारचा प्रमुख हा राज्य करत होता. हा अत्यंत अत्याचारी होता. अमेरिकेचा त्याला पूर्ण सपोर्ट होता, कारण अमेरिकेच्या बिझनेसला त्यांनी वाव दिलेला होता. अमेरिकेमध्ये म्हणजे क्युबामध्ये अमेरिकन डिप्लोमॅटचं स्थान हे खूप मोठं असायचं. काही काही वेळेला तो प्रेसिडेंटपेक्षा महत्त्वाचा मानला जायचा, असं एका अमेरिकन डिप्लोमॅटनीच लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे अमेरिकेने असे कॅरेबियन आयलंड्समधले किंवा दक्षिण अमेरिकेतले बरेचसे छोटेसे देश, आफ्रिकेतले सुद्धा, आशियामधले सुद्धा आपलेसे करून ठेवलेले आहेत आणि त्यांना हवा तसा कारभार ते तिथे करतात. त्यांना जे सपोर्ट करतात त्यांची राजवट तिथे कायम असते. तर क्युबामध्ये अशीच ही अत्याचारी राजवट होती आणि अमेरिकेचं हे धोरण आहे की ज्याला सपोर्ट करणार त्याला पूर्ण सपोर्ट करायचा. त्याच्याकडून जोपर्यंत सपोर्ट मिळतो आहे तोपर्यंत त्या माणसाच्या चुकांकडे किंवा तो जनतेवर करत असलेल्या अत्याचारांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. मग तो लोकशाही राबवतोय की हुकुमशाही आहे याची फिकीर नाही. फक्त तो डाव्या विचारांकडे झुकलेला नाही ना, एवढं मात्र अमेरिका कटाक्षाने पाहत असायचं. तो भांडवलशाहीचं समर्थन करतो आहे ना, अमेरिकन कॅपिटलला आमंत्रण देतोय, त्याचं स्वागत करतो, हे जिथपर्यंत चालू राहील तिथपर्यंत अमेरिका त्या राजवटीला समर्थन देत असे. आजही बऱ्यापैकी अमेरिकेचं धोरण याच प्रकारचं आहे. पाकिस्तानला पण याचा अनुभव आला आहे, भारताने पण याचा अनुभव घेतला आहे. तर
1958च्या सुमारास या क्युबामध्ये फिडेल कॅस्ट्रो नावाचा एक नेता उभा राहिला. त्यांनी कम्युनिस्ट आयडिओलॉजीचा प्रभाव त्याच्यावरती होता, मार्क्सिस्ट आयडिओलॉजीचा प्रभाव त्याच्यावरती होता. त्याला रशियाचं समर्थन मिळालं आणि त्यांनी बाटिस्टा राजवटीविरुद्ध लढा पुकारला. 1959मध्ये तो यशस्वी झाला. क्युबन क्रांती ज्याला म्हणतो आपण, ती 1959मध्ये यशस्वी झाली आणि अमेरिकेला तिथून माघार घेतला. अर्थात ती तात्पुरती माघार होती, पण अमेरिकेने पुढेही आपल्या कारवाया सतत चालू ठेवल्या. बे ऑफ पिग्स इन्व्हेजन म्हणजे अमेरिकेने क्युबामध्ये जे फिडेल कॅस्ट्रोच्या राजवटीला कंटाळलेले होते किंवा फिडेल कॅस्ट्रोची राजवट ज्यांना नको होती अशा लोकांना एकत्रित करून बे ऑफ पिग्स या ठिकाणावरून समुद्रातून क्युबामध्ये शिरकाव करण्याचा एक प्लॅन बनवला. परंतु अर्थातच कॅस्ट्रो राजवटीने तो असफल ठरवला आणि या सगळ्यांचा पराभव झाला. फिडेल कॅस्ट्रोला त्याच्या क्रांतिकार्यामध्ये चे गव्हारा या क्रांतिकारकाची खूप मोठी मदत झाली. चे गव्हाराचे टी शर्ट्स, कारण मला माहिती नाही, पण चे गव्हाराचे टी शर्ट्स आपल्या भारतामध्ये पण खूप लोकप्रिय आहेत. बऱ्याच जणांच्या अंगावर तुम्हाला ते दिसतील. मोठ्या प्रमाणावर त्याची विक्री होते. हा कोण माणूस आहे हे विचारल्यानंतर सहसा कोणाला सांगता येत नाही, परंतु त्याचे टी शर्ट्स पॉप्युलर आहेत. क्रांतिकारक म्हणून तो जगभर पॉप्युलर आहे. तर ह्या क्युबामध्ये 1962मध्ये एक मोठं क्षेपणास्त्रांचं संकट उभं राहिलेलं होतं. अमेरिकेत केनेडीचं सरकार होतं. रशियानी क्युबामध्ये अण्वस्त्र उभी करायला सुरुवात केली आणि अर्थातच त्याचं लक्ष हे अमेरिका होतं, म्हणजे त्याचं टार्गेट त्या क्षेपणास्त्रांचं अमेरिका होतं. त्यामुळे ती क्षेपणास्त्र जर काढली नाहीत किंवा ती आणखीन आणण्याचं थांबवलं नाही तर अमेरिका रशियावरती हल्ला करेल अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं होतं. आणि मग शेवटी आपापसातली चर्चा आणि ही त्यांचं कम्युनिकेशन याच्या आधारावरती, डिप्लोमसी ज्याला म्हणतो आपण, राजनय, त्याच्या आधारावरती ही समस्या सोडवण्यात आली. बे ऑफ पिग्सचा उल्लेख आपण आत्ता मागाशी केला. ट्रूमन हे अमेरिकेचे अध्यक्ष, त्यांनी दुसऱ्या महायुद्ध संपता एक सिद्धांत मांडलेला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाची हळूहळू सुरुवात झाली. अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्यामधलं तो संघर्ष होता. तर या संघर्षामध्ये सोव्हिएट रशियाच्या प्रभावाखाली येऊ शकतील अशा देशांना आपल्या गटात राखण्यासाठी आर्थिक आणि लष्करी मदत करणे. तर या सिद्धांतानुसार दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया इत्यादी खंडामधील, वेगवेगळ्या खंडामधील अनेक देशांना अमेरिकेने मदत केली. ट्रूमन डॉक्ट्रीन संबंधाने अधिक माहिती तुम्हाला या पेजवरती नक्कीच मिळेल. ब्रिटानिकाचं हे पेज आहे, त्याच्यावरती ही अधिक माहिती तुम्हाला मिळेल. याचप्रमाणे 1948 ते 1951 या दरम्यान युरोपच्या आर्थिक प्रगतीसाठी अमेरिकेने मार्शल प्लॅन आखलेला होता. या मार्शल प्लॅननुसार अनेक अमेरिकन कंपन्यांनी युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. रस्ते बांधले, टेलिफोन लाईन्स टाकल्या, हॉटेल्स उभी केली, शाळा उभ्या केल्या, कॉलेजेस उभे केली, लायब्ररीज उभ्या केल्या. कित्येक गोष्टी एक प्रकारे युरोपचं, युद्धामध्ये बेचिराख झालेल्या युरोपचं पुनर्वसन अमेरिकेने या मार्शल प्लॅनच्या माध्यमातून केलं. आज जगामध्ये कोणकोणत्या राष्ट्रांकडे
न्यूक्लिअर पॉवर आहे, न्यूक्लिअर वॉरहेड्स आहेत, अण्वस्त्र आहेत. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, इस्राईल, पाकिस्तान, भारत, रशिया, चीन आणि नॉर्थ कोरिया किंवा उत्तर कोरिया या देशांकडे अण्वस्त्र आज आहेत. सगळ्यात जास्त अण्वस्त्र तुम्हाला दिसतील ती रशियाकडे आहेत, 6255. आता यातली अर्थात काही कझाकस्तानमध्ये असतील, काही युक्रेनमध्ये असतील, तर तिथे रशियन आर्मीचा कंट्रोल आजही आहे. या 9 देशांना सोडून इतर कोणत्याही देशांकडे आज अण्वस्त्र नाही आहेत, पण अर्थात प्रयत्न बऱ्याच राष्ट्रांचे त्या दिशेने चालू आहेत. सगळ्यात मोठे प्रयत्न चालू आहेत ते इराणकडून चालू आहेत. बाकी ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, कॅनडा, मध्य अमेरिका, ग्रीनलंड, हे सगळे युरोपचा बराचसा भाग, म्हणजे युनायटेड किंगडम म्हणजेच इंग्लंड आणि फ्रान्स सोडलं तर बाकीचा युरोपचा सगळा भाग हे अण्वस्त्रांपासून मुक्त आहे. जागतिक आर्थिक संस्था हे शीतयुद्धाच्या दरम्यानचं एक आर्थिक शस्त्र आणि अस्त्र म्हणून अमेरिकेने वापरलं. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली, अमेरिकेच्या पुढाकारांनी IMF, वर्ल्ड बँक आणि गॅट करार हे करण्यात आले. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना करायची होती पण ती शक्य झाली नाही, त्यामुळे व्यापारासाठी, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी गॅट करार करण्यात आला. IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. वर्ल्ड बँकेला मराठीमध्ये जागतिक बँक असं आपण म्हणतो. आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जी पुढे 1995 स्थापन झाली त्याला जागतिक व्यापार संघटना असं म्हणतो. वर्ल्ड बँकेचे आजचे प्रेसिडेंट आहेत डेव्हिड मालपास. हे 13वे प्रेसिडेंट आहेत. 2019 एप्रिल 2019 त्यांची नियुक्ती झाली 5 वर्षांसाठी, म्हणजे 2024 ते आता तिथे असतील, त्या पदावरती असतील. आता हे 1944 ठरलं. ब्रेटन वुड्स कॉन्फरन्स या नावाने ती कॉन्फरन्स गाजलेली आहे. तर हे ब्रेटन वुड्स काय आहे, तर ब्रेटन वुड्स हा एरिया आहे कॅरॉल नावाच्या शहरातला. हे कॅरॉल शहर आहे न्यू हॅम्पशायर नावाच्या अमेरिकेच्या राज्यामधलं. तर या ब्रेटन वुड्स एरियामधल्या एका ठिकाणी ही जागतिक सगळ्या नेत्यांची, भांडवलशाही देशांच्या नेत्यांची परिषद भरलेली होती आणि त्या परिषदेमध्ये या आर्थिक संस्थांची निर्मिती करण्याचा प्लॅन करण्यात आला, निर्मिती करण्यात आली. पहिलं कर्ज या IMFच्या मार्फत फ्रान्सला देण्यात आलं. अर्थात याच्यातून सगळे सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट कंट्रीज ज्या होत्या त्या वगळल्या गेलेल्या होत्या, त्यांना याच्यात अजिबात प्रवेश नव्हता आणि त्यांनी पण याच्यामध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. भांडवलशाही स्वीकारलेल्या सर्व राष्ट्रांना मदत करणं हा या संस्थांच्या स्थापनेच्या मागचा मुख्य उद्देश होता. पुढचा मुद्दा आहे तो वॉर्सा करार. आपण बघितलं की शीतयुद्ध चालू होतं अमेरिका आणि रशिया किंवा सोव्हिएट रशिया यांच्यामध्ये. एकाने एक पाऊल उचललं की दुसऱ्याने त्याच्या विरोधी पाऊल उचलायचं. तसं अमेरिकेने नॅटोची स्थापना केली, अमेरिकेने जागतिक आर्थिक संस्था स्थापन केल्या. मग सोव्हिएट रशियाने पण त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली आणि वॉर्सा करार 1955 प्रत्यक्षात आला. याच्यामध्ये सोव्हिएट रशिया आणि त्याचे आजूबाजूची जी बल्गेरियासारखी, हंगेरी, झेकोस्लोवाकिया याच्यासारखी पोलंड कम्युनिस्ट राष्ट्र होती, त्यांचा त्याच्यामध्ये समावेश होता. 1991 हा करार अस्तित्वात होता. जर वॉर्सा करारातल्या कुठल्या देशावरती आक्रमण झालं तर त्याचा प्रतिकार सगळे मिळून करतील असं नॅटोसारखीच यांची पण भूमिका होती. प्रत्यक्षात 1956 यांनी हंगेरीवर आक्रमण केलं. हंगेरीमध्ये
कम्युनिस्ट राजवट होती, पण तिथे काही लोकशाहीवादी चळवळी उभ्या राहायला लागल्या. त्याचा पूर्ण बंदोबस्त करण्यासाठी 1956मध्ये हंगेरीमध्ये आणि त्याच कारणासाठी 1968मध्ये झेकोस्लोवाकियावरती आक्रमण करण्यात आलं. म्हणजे इथल्या राजवटी अमेरिकेकडे झुकायला लागलेल्या आहेत किंवा अमेरिका यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करू शकते अशी भीती वाटल्यामुळे जे अमेरिकेच्या बाजूनी आहेत त्यांना संपवण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. वॉर्सा पॅक्टविषयी या पेजवरती, ब्रिटानिकाच्या या पेजवरती तुम्हाला अधिक माहिती मिळेल. हॉटलाईन हा शीतयुद्धाच्या दरम्यान पॉप्युलर झालेला शब्द होता. अमेरिका आणि सोव्हिएट रशियामधील ही एक विशेष संपर्क व्यवस्था होती. त्यावेळेला उपलब्ध असलेले लँडलाईन फोन्स केवळ फोन उचलल्यानंतर डायरेक्ट कॉन्टॅक्ट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने उचलला तर तो फोन रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्याकडे, रशियाच्या प्रमुखांच्याकडे जाईल आणि तसंच व्यवस्था रशियामधून करण्यात आलेली होती. तर हे कशासाठी? तर घाईघाईने कोणता निर्णय होऊ नये किंवा इमर्जन्सीची परिस्थिती निर्माण झाली तर दोन्ही राष्ट्रांना किंवा राष्ट्रप्रमुखांना एकमेकांशी संपर्क साधण्याचा काहीतरी हमखास असा उपाय हवा म्हणून ही व्यवस्था करण्यात आलेली होती. मुख्यतः अणुयुद्ध टाळण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली होती. 1963मध्ये या हॉटलाईनवरून पहिला कॉल करण्यात आला. तसं अमेरिका आणि रशियाचे राजनयिक संबंध, डिप्लोमॅटिक रिलेशन्स अगदी 1933पासून आहेत. आता आज या हॉटलाईनला फारसं महत्त्व राहिलेलं नाही आहे, कारण आता त्याला बरेच पर्याय निर्माण झालेले आहेत. त्याच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था आहे, सॅटेलाईट फोन्सची व्यवस्था आहे. त्याच्यामुळे आता त्याची फारशी गरज राहिलेली नाही. हे नवीन जे काही मार्ग आहेत, साधनं आहेत, ती हॉटलाईनपेक्षा कित्येक पटींनी प्रभावी आहे. व्हिएतनामचं युद्ध अमेरिका या राष्ट्राच्या विकासाच्या टप्प्यावरचा हा मोठा अडथळा मानला जातो. 1954 ते 1975 जवळपास 20 वर्ष हा संघर्ष चालू होता. इथे पण मी तुम्हाला एक ब्रिटानिकाची लिंक दिलेली आहे. व्हिएतनाम हा आपल्या दक्षिण पूर्वेला असलेला देश. इथे दिसतंय तुम्हाला थायलंड आणि लाओसच्या बाजूला असलेला देश. व्हिएतनामवरती फ्रेंचांचं राज्य होतं, त्याला ते इंडो चायना असं म्हणायचे. ते फ्रेंचांची वसाहत होती, त्यामुळे फ्रेंच ही आजही तिथली एक प्रमुख भाषा आहे. हो ची मिन्ह यांनी क्रांती करून, हे कम्युनिस्ट होते, व्हिएतनाम फ्रेंचांकडून मुक्त केलं. पण ते करत असताना व्हिएतनामचा उत्तर भाग त्यांच्या ताब्यात आला, दक्षिण भाग अमेरिकेच्या ताब्यात गेला की अमेरिका आणि त्याच्या मित्रराष्ट्रांच्या प्रभावाखाली आला. नॉर्थ व्हिएतनाम आणि साऊथ व्हिएतनाम यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झाली. 1954मध्ये जिनिव्हा करार झाला आणि तिथे 17व्या लॅटिट्यूडवरती किंवा 17व्या अक्षांशावरती, मी इथे चित्रामध्ये लाईन दाखवली आहे, तर या 17व्या अक्षांशावरती व्हिएतनामचं विभाजन करण्यात आलं, उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाम. उत्तर व्हिएतनाममध्ये साम्यवादाचा प्रभाव होता, तर दक्षिण व्हिएतनाममध्ये भांडवलवादाचा आणि अमेरिकेचा प्रभाव होता. उत्तर व्हिएतनामनी व्हिएतनामचं एकत्रीकरण करण्याचे, म्हणजेच दक्षिण व्हिएतनाम आपल्यामध्ये सामील करून घेण्याचे प्रयत्न चालू केले. अमेरिकेने त्याला विरोध केला आणि आपलं लष्कर तिथे पाठवलं. ते त्यांची मोठी चूक झाली. पुढच्या 20 वर्षांमध्ये हे युद्ध सतत चालू राहिलं. अमेरिकेला ते जिंकता आलं नाही. गनिमी काव्याच्या पद्धतीने कम्युनिस्ट गरिला लढत राहिले आणि गरिला याचा अर्थ गनिमी काव्याने लढणारे सैनिक.
शिवाजी महाराजांची जी पद्धत, प्रसिद्ध पद्धत, तर डोंगराळ भागातून, मावळच्या डोंगराळ भागातून त्यांनी ती विकसित केली, त्याच पद्धतीची लढाई व्हिएटनाममध्ये झाली आणि व्हिएटनामची कम्युनिस्ट व्यवस्था त्यांनी ती लढाई जिंकली. 1975मध्ये संयुक्त किंवा एकत्रित व्हिएटनाम अस्तित्वात आला. अमेरिकेला त्यांचा पराभव मान्य करावा लागला. 1956मध्ये आणखीन एक मोठं प्रकरण घडलं, ते म्हणजे सुएझ संकट. सुएझ हे कालव्याचं नाव आहे. याच्या संबंधाने तुम्ही शाळेमध्ये भूगोलाच्या पुस्तकामध्ये बरंच वाचन केलेलं असणार आहे, बरीच माहिती घेतलेली असणार आहे. इजिप्तमधून हा सुएझ कॅनॉल जातो. 1869 साली ब्रिटिशांच्या पुढाकाराने तो सुरू झाला. ब्रिटिश इंजिनियर्सनीच तो बांधला. इजिप्त त्यावेळेला ब्रिटिशांच्या ताब्यात होता. या सुएझ कॅनॉलमुळे युरोपातून भारतामध्ये, चीनमध्ये, जपानमध्ये जाण्याचं अंतर बरंच कमी झालेलं आहे. युरोपियन व्यापाऱ्यांच्या फायद्याचा हा कॅनॉल आहे. इंग्लंडच्या फायद्याचा हा कॅनॉल होता. 1956मध्ये स्वतंत्र इजिप्तचे अध्यक्ष नासेर यांनी या सुएझ कालव्याचं, खाजगी मालकीच्या असलेल्या सुएझ कालव्याचं राष्ट्रीयीकरण केलं, नॅशनलायझेशन केलं आणि त्याच्यामुळे संघर्ष निर्माण झालेला होता. ब्रिटनला तो मोठा धक्का होता आणि तो कॅनॉल परत मिळवण्यासाठी ब्रिटननी प्रयत्न सुरू केले, लढाईची भाषा बोलायला सुरुवात केली. प्रत्यक्षात जागतिक दबावामुळे, अमेरिका आणि रशियाच्या दबावामुळे असेल किंवा एकूण बदलत्या जागतिक परिस्थितीमुळे इंग्लंडला ते प्रयत्न सोडून द्यावे लागले आणि मग हे सुएझ संकट संपलं. बर्लिनची भिंत 1961 साली बर्लिन शहरातून बांधलेली ही भिंत, बर्लिन शहराचे पूर्व आणि पश्चिम बर्लिन असे 2 विभाग या भिंतीने केले आणि तसंच पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी. पूर्व बर्लिनचा भाग पूर्व जर्मनीमध्ये गेला आणि पश्चिम बर्लिनचा भाग पश्चिम जर्मनीमध्ये गेला. कुणी बांधली होती ही भिंत? तर 1949 साली स्थापन झालेल्या पूर्व जर्मनीच्या सरकारने ही भिंत बांधली. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीचं विघटन करण्यात आलं आणि 1949मध्ये पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी असे 2 वेगवेगळे देश अस्तित्वात आले. 1949 ते 61 या काळामध्ये 2.5 लाखापेक्षा अधिक लोक पूर्व जर्मनीमधून पश्चिम जर्मनीमध्ये स्थलांतरित झाले. त्यांना तिथली कम्युनिस्ट व्यवस्था नको होती, तिथला जाच, तिथलं स्वातंत्र्याचा अभाव त्यांना नको होता आणि त्याच्यामुळे ते पश्चिम जर्मनीमध्ये खुल्या व्यवस्थेमध्ये मायग्रेट झाले, स्थलांतरित झाले. हे स्थलांतर रोखण्यासाठी पूर्व जर्मनीच्या सरकारने ही भिंत बांधली. 1980च्या दशकामध्ये 120 किलोमीटरची ही भिंत झालेली होती. 1989मध्ये ही भिंत लोकांच्या चळवळीने पाडली आणि शेवटी 3 ऑक्टोबर 1990ला जर्मनीचं एकत्रीकरण झालं. पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी हे 2 वेगवेगळे देश जे अस्तित्वात होते त्यांचं अस्तित्व संपलं आणि जर्मनी या एकत्रित देश जन्माला आला. सोव्हिएट रशिया आणि चीन संघर्ष हाही एक असाच चर्चेचा मुद्दा आहे. 1917मध्ये सोव्हिएट रशिया निर्माण झाला. म्हणजे रशियामध्ये साम्यवादी क्रांती झाली आणि त्याच्यानंतर हळूहळू सोव्हिएट रशियाची निर्मिती झाली. साम्यवादी जगतामध्ये रशियाचं नेतृत्व निर्विवाद होतं. त्याला कोणाचाही चॅलेंज नव्हता, कोणाशीही त्यांची स्पर्धा नव्हती. 1949मध्ये चीनमध्ये माओची साम्यवादी राजवट अस्तित्वात आली
आणि त्यानंतर रशियाला एक स्पर्धक निर्माण झाला. माओनी हळूहळू सुरुवातीचं सख्याचं धोरण सोडून संघर्षाचा पवित्रा घेतला. अर्थात माओच्या सुद्धा साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षा होत्या. माओचं सुद्धा साम्यवादी जगतावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचं एक स्वप्न होतं. त्याच्यामुळे तो संघर्ष सुरू झाला. त्याच्यामध्ये बरेच वाद निर्माण झाले. 1970च्या दशकामध्ये हे वाद अगदी विकोपाला गेले. पण त्यानंतर माओच्या मृत्यूनंतर डेंग जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा वातावरण बदललं आणि मग सहकार्याचे करार सुरू झाले. आजसुद्धा पुतीन आणि चीनी राजवट किंवा चीनी साम्यवादी पक्ष यांचे संबंध चांगले आहेत आणि दोघांना मिळून बरंच काही साध्य करायचं आहे. सोव्हिएट रशियाचं विघटन ही एक म्हणजे इथे प्रश्न विचारण्यासारखे तुम्हाला भरपूर आहे. 1991मध्ये हे संपूर्ण विघटन झालं आणि सोव्हिएट रशियाची जागा 15 स्वतंत्र राष्ट्रांनी घेतली. याच्यामध्ये अर्थातच पहिलं राष्ट्र होतं ते म्हणजे रशिया, जे आजही भौगोलिकदृष्ट्या जगातलं सगळ्यात मोठं राष्ट्र आहे. इस्टोनिया, लॅटव्हिया आणि लिथुआनिया एकाखाली एक उत्तरेकडून दक्षिणेकडे असलेले हे देश पहिल्यांदा हे सोव्हिएट युनियनमधून बाहेर पडले. अझरबैजान आणि अर्मेनिया पण बाहेर पडला. त्याच्यानंतर उझबेकिस्तान, कझाकस्तान, किर्गिझिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि ताजिकिस्तान हे 5 वाळवंट किंवा ज्याला गवताळ प्रदेश असं म्हणतो आपण, ते 5 प्रदेश ते सुद्धा सोव्हिएट रशियामधून बाहेर पडले, स्वतंत्र झाले. त्यानंतर जॉर्जिया, युक्रेन, बेलारूस आणि मोल्डोवा अशी 15 स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली. आणि ही सगळी राष्ट्र त्याने भांडवलवाद स्वीकारला, भांडवलशाही व्यवस्था स्वीकारल्या आणि त्याबरोबर त्यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेचं सदस्यत्व पण मिळालं. आता या सगळ्याची सुरुवात कोणी केलेली होती तर ती मिखाईल गोर्बाचेव या रशियन कम्युनिस्ट पार्टीच्या, सोव्हिएट रशियाच्या कम्युनिस्ट पार्टीच्या जनरल सेक्रेटरीने केली. आजही ते हयात आहेत. त्यांचा अगदी तरुणपणातला हा फोटो आहे. त्यांनी 1985च्या नंतर 2 शब्द उच्चारायला सुरुवात केली, ग्लासनोस्त आणि पेरेस्ट्रॉइका. ग्लासनोस्त म्हणजे खुलेपणा आणि पेरेस्ट्रॉइका म्हणजे नवी रचना किंवा पुनर्रचना. सोव्हिएट रशियामध्ये खुलेपणा आणून नवीन रचना उभी करायची आहे ही त्यांची भूमिका होती. लेख वॉलेसा हे पोलंडचे कामगार नेते. 1989मध्ये त्यांनी मोठी क्रांती घडवून आणली पोलंडमध्ये आणि मग काही काळ पोलंडचं नेतृत्व पण केलं. आपण शीतयुद्ध पाहिलं, पण ते चालू असताना त्याच्या पॅरलल एक जबरदस्त संघर्ष जगाला अनुभवाला येत होता. तो म्हणजे इस्रायल आणि अरब राष्ट्रांमधला संघर्ष. इस्रायल हे जूनचं राष्ट्र, पॅलेस्टाईन ही त्यांची भूमी आहे असं त्यांची भूमिका आहे. 1948मध्ये इस्रायलची निर्मिती झाली. अमेरिकेची त्याला मोठी मदत होती. अमेरिकेच्या लष्कराच्या वायुदलाच्या सहाय्यानेच त्यांनी इस्रायलची स्थापना केली. पॅलेस्टाईनमध्ये राहणारे जे मुस्लिम आहेत त्यांची भूमिका हे पिढ्यानपिढ्या आमची भूमी आहे, आमचं राष्ट्र आहे. आता याच्यामध्ये सत्य पडताळून पाहणं अतिशय कठीण. दोन्ही बाजू, आपलीच बाजू कशी खरी आहे ते तुम्हाला आग्रहाने
आक्रमकतेने पटवून देतील. 48मध्ये इस्रायलची स्थापना झाल्यानंतर इस्रायलच्या सरकारने तिथल्या मुस्लिमांना हुसकून लावण्याचे सर्व तऱ्हेने प्रयत्न केले. बरेचसे त्यांचे ते यशस्वी पण झाले. त्याच प्रयत्नांचा परिणाम किंवा त्याची प्रतिक्रिया म्हणून पॅलेस्टाईन मुक्ती संघटना नावाची संघटना अस्तित्वात आली आणि या संघटनेचे नेते होते यासर अराफत. 1929 ते 2004 या काळामध्ये ते या संघटनेचे नेते होते. युगोस्लाविया हा दक्षिण युरोपमधला एक देश. शीतयुद्धाच्या दरम्यान युगोस्लावियामध्ये साम्यवादी व्यवस्था होती मार्शल टिटो यांची. पुढे ते अलिप्ततावादी चळवळीमध्ये सामील झाले, परंतु युगोस्लावियामध्ये सगळ्यात मोठा जो प्रांत होता सर्बिया, त्याचा नेहमी त्यांची संघर्षाची भूमिका होती. 1990च्या दशकामध्ये युगोस्लावियाचे 6 तुकडे झाले. सर्बिया, क्रोएशिया, मॉन्टेनेग्रो, बोस्निया हर्जेगोविना, नॉर्थ मॅसेडोनिया आणि स्लोवेनिया अशी 6 स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात आली. त्यानंतर आपला एक चॅप्टरमध्ये युरोपियन युनियन पण आपल्याला अभ्यासायचं आहे. युरोपियन युनियनमध्ये आज त्यांच्या साईटवर बघून हा आकडा घेतलेला आहे. 24 ऑफिशियल लँग्वेजेस आहेत. याच्यामध्ये अर्थातच इंग्लिशचा पण समावेश आहे. जरी ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाजूला गेलेला असला तरी इंग्लिशचा समावेश त्याच्यात आहे. इंग्लिश काढून टाकलेली नाही, कारण इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून मान्यता त्याला मिळालेली आहे. त्यामुळे जरी इंग्लंड नसला तरी इंग्लिश शिल्लक राहिलेली आहे. बाकीच्या भाषा तुम्हाला दिसत आहेत. याच्यामध्ये पोर्तुगीज आहे, स्पॅनिश आहे, स्वीडिश आहे, पोलिश आहे, फ्रेंच, जर्मन, ग्रीक, म्हणजे ह्या सगळ्या तुम्हाला ऐकून माहिती असतात. मग बाकीच्या त्या त्या प्रदेशातल्या भाषा आहेत. 27 सदस्य देश आहेत आज युरोपियन युनियनचे. काही दिवसापूर्वीपर्यंत म्हणजे 2020 सालातल्या जानेवारीपर्यंत 28 मेंबर्स होते. ब्रिटन त्याच्यातून बाहेर पडल्यामुळे आता तिथे फक्त 27 देश शिल्लक राहिलेले आहेत. ऑस्ट्रिया, बेल्जियम, इटली, डेन्मार्क, आता फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी हे देशांची नावं तुम्ही ऐकलेली असतील. सगळे 27 देश कोणकोणते आहेत ते पहा, त्यांची थोडी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. 2012मध्ये युरोपियन युनियनला शांततेचं नोबेल पारितोषिक मिळालं. युरोपियन युनियनने जगभरामध्ये एक महासत्ता म्हणून काम करायला सुरुवात केलेली आहे. युरो हे त्यांचं एकत्रित सगळ्या देशांचं मिळून असलेलं नाणं आहे. अर्थव्यवस्था त्यांची एकत्र गुंफलेली आहे. एका देशातून दुसऱ्या देशात कोणालाही सहजपणे नोकरी व्यवसाय करता येतो आणि त्यांच्या या सगळ्या प्रयत्नांमुळे जागतिक शांततेला खूप मोठी मदत झाली. म्हणून त्यांना जागतिक शांततेचं नोबेल पारितोषिक 2012मध्ये देण्यात आलं. ते त्यांनी पुन्हा नोबेल प्राईजचे जे आयोजक आहेत किंवा जे व्यवस्थापक आहेत त्यांना दिलं आणि त्याचे 2 मिलियन युरोज अशी त्याची आता प्राईज त्यांनी केलेली आहे. म्हणजे तेवढं कॉन्ट्रीब्युशन युरोपियन युनियननी नोबेल पारितोषिकाला दिलं. ब्रेक्झिट, ब्रिटन आणि एक्झिट या 2 शब्दांच्या आधाराने ब्रेक्झिट हा शब्द तयार करण्यात आलेला आहे. ब्रिटनमधला BR आणि एक्झिटमधला EXIT मधला
EXIT सगळा घेऊन ब्रेक्झिट असा शब्द जोडण्यात आलेला आहे. युरोपियन युनियनमधून ब्रिटननी बाहेर पडणं, त्याला ब्रेक्झिट असा शब्द नवीन तयार झाला. 31 जानेवारी 2020 या दिवशी युनायटेड किंगडम किंवा ज्याला आपण इंग्लंड म्हणतो, ग्रेट ब्रिटन म्हणतो, युरोपियन युनियनमधून बाहेर पडलं. तर ही तुमच्या पेपरची साधारणपणे तयारी आपण पूर्ण केलेली आहे. यासारखे प्रश्न तुमच्या पेपरमध्ये येतील. या सगळ्या मुद्द्यांवर आधारित वेगवेगळे प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येतील. 50 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन असतील आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. 1 तासाच्या वेळेमध्ये तुम्हाला हे सोडवायचं आहे. प्रत्येक प्रश्न कंपल्सरी आहे. त्यामुळे साधारणपणे 2-3 मिनटं आधी तुमची प्रश्नपत्रिका संपेल हे पहा आणि थोडासा रिव्ह्यू घ्यायला वेळ ठेवा. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सोडवत राहू नका. ऑल द बेस्ट.